मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमाचं भूमिपूजन करण्याच्या अगोदरच मी आपले सर्वांचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला अत्यंत भरभरून मतदान दिलं आणि प्रचंड मोठ्या मताधिक्याने लीडने मला विजयी केलं। त्याबद्दल या भागातल्या आणि या मतदारसंघातील तमाम नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। खरं तर असं म्हणला विष्णू आता की 20 दिवस झाले नाही तरी आपण कामाचा धडाका सुरू केला पांडुसे आणि या शहराच्या विकासासाठी आपण तातडीनं 67 कोटी रुपये या शहरातल्या रस्त्यासाठी आपण या ठिकाणी आणलेले आहेत आणि या 67 कोटीच्या माध्यमातून अनेक रस्ते या शहरामध्ये आपण या ठिकाणी घेतो। हा रस्ता जसा तुमचा रहदारीचा आहे, कधी कधी माझ्याही रहदारीचा आहे। मलाही कधी कधी या रस्त्याने यावं लागतं, जावं लागतं। सातत्याने मला वाटायचे की हा एवढा एक पॅच जळकरवाडी त्या परिसरातला एवढा एक पॅच, पेशवे चौकातला हा पॅच अत्यंत खराब आहे आणि आपण या रस्त्यावरती पैसे टाकले पाहिजेत आणि या 67 कोटीमधून जवळपास 1.5 कोटी रुपये 1.10 आपण या भागातल्या कामासाठी आपण या ठिकाणी दिलेले आत्माने करतात काम, हे लहाने आत्माने करतात काम, चांगलं काम 100% अत्यंत चांगला मुलगा आहे, त्याच्या नेतृत्वामध्ये हे काम होतंय आणि काम चांगल्या दर्जाचं या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आहे। खरं तर आम्ही जे काही शब्द या शहराला दिलेत ते सर्व शब्द आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत। आम्ही निवडणुकीमध्ये या शहराला शब्द दिला की या शहराला आम्ही रोज पाणी देऊ। माझी जबाबदारी आहे किंवा माझं वचन आहे तुम्हाला की 1 दिवसाआड पाणी किंबहुना रोज पाणी देण्याची हमी आम्ही शहरवासियांना घेतलेली आहे। त्यामुळं या अधिवेशनामध्येच किंवा अधिवेशनाच्या नंतर होत जाईल एक बैठक माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी घेतो आणि या बैठकीमध्ये जाण्याचा विषय, पाण्याचा विषय या ठिकाणी मार्गी लावून आपल्याला तातडीनं लवकरात लवकर कसं आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी 2, 4, 6 महिन्यामध्ये कसं पाणी आपल्याला लवकर देता येईल या संदर्भातला विचार निश्चितपणे प्रभावीपणे राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो। खरं तर मूळ पाणी या शहराला आम्हीच आणून दिलं, थेट जायकवाडीहून जालन्यापर्यंत। त्या ठिकाणी आपली योजना मान्य नव्हती, आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, हायकोर्टाकडून आपण ती योजना मंजूर करून दिली आणि त्यामुळं जालना शहराला जायकवाडीचं पाणी या ठिकाणी मिळालं आणि म्हणजे आयत्या बिळावर काही नागोबा बसले येऊन ते म्हणू लागले की जलसम्राट स्वतःच म्हणून बोलू लागले, त्यांचे बगर बच्चे समजे बळजबरीच आता बरं नशीब हे काम आम्ही आणलं, ते म्हणले नाही आम्ही आणलं म्हणून, म्हणजे आता हे असं आहे। त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांनी आपल्या प्रचाराच्या सभेमध्ये, तुम्ही आठवत असेल, तुम्ही होताच सर्व तिथं सांगितलं की या शहराला 200, 300, 500 कोटी देऊन जमणार नाही, या शहराला 2-5 हजार कोटी द्यावं लागतील, तेव्हा हे गावातले रस्ते आणि सगळं चांगलं होईल। मी तुम्हाला शाश्वत होतो त्यातले 67 कोटी माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेत आणि त्या माध्यमातून आपण हे काम आता विविध 8-9 कामं 8-7 कामं आपण 8 कामं आपण त्यामध्ये घेतो। या कामाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे या गावाचा एक रस्त्याच्या बाबतीतला बॅकलॉग दूर करू आणि मग पाणी असेल, शेवटी गावातल्या लोकांचं काम काय असतं, वॉटर गटर मीटर,
या 3-4 गोष्टीशिवाय काय लागत नाही. नाली निघाली पाहिजे, देवाबत्ती लागली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, या 3-4 पाणी चांगलं या ठिकाणी लोकांना स्वच्छ पाणी आलं पाहिजे. या वॉटर गिटर मटर या 3-4 गोष्टीवर अर्जुन खोतकर तुमचा आमदार म्हणून निश्चितपणे या ठिकाणी कामाला लागलेला आहे. तुम्ही बघताय की अजून विजयाचे हार गळ्यात पडायच्या अगोदरच आपण या ठिकाणी राजू मामा बरोबर की नाही, आता मामा आमच्या पाठीमागे लागते, धाक विचार बुवाचा आम्हाला की काम करा धाक असतो विचारायचा. त्यामुळे निश्चितपणे या सर्व भागातले कामं मामा तुम्ही आम्हाला अत्यंत हक्काने अधिकाराने, हे सर्व मंडळी तुम्ही हक्काने अधिकाराने सांगत जा. ही सर्व कामं आम्ही निश्चितपणे प्रायोरिटीने या ठिकाणी करून देण्याचा शब्द तुम्हाला या प्रसंगी मी या ठिकाणी देतो. आपण या ठिकाणी माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. खरं तर मला एकच दिवस, आजचा दिवस होता, उद्यापासून आता मला नागपूरला जाणं आहे. त्यामुळे आजचे उद्घाटन उरकून निश्चितपणे नागपूरला जाऊन गोड बातमी भेटते का पाहू आपण. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे भेटेल सुद्धा. हो आपण वाट बघतो. आता माझं फोन अर्ध तुमच्याकडे ना अर्ध फोनकडे लक्ष आहे. कधी फोन येतो हा सारखं आमचा बेल वाजली कसं वाटतं तिकडून झाला. पत्रकार असतील छापू नका पत्रकार कोणी मंडळी असेल तर विनंती छापू नका कोणी असं. जालनेकरांचं फोनकडे लक्ष आहे भाऊ. हो तमाम जालनेकर हे मान्य आहे. त्यामुळं निश्चितपणे गोड वाक्य देईलच. आणि आता जी काही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे ती अत्यंत सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न या टर्ममध्ये सर्वात चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या काळात करू. आपले आशीर्वाद कायम आमच्या पाठीमागे राहून द्या.